त्याने ट्राय करू लागले फुल प्रेशर ना, पण मिस झालं. चला काय हरकत नाही. जा निशाणा. हा राईट. एक वसूल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला. आपल्या लातूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर यात्रा प्रारंभ महाशिवरात्रीपासून सुरू झालेली आहे. तरच आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण यात्रा आपण कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. ह्या साईडला बघू शकता सगळे यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा इथं 24 तास असं आपली सुरक्षेसाठी इथं पोलिसाची व्यवस्था केलेली आहे. हे तुम्ही पाहत आहात मंदिराकडे जाणारा मेन रस्ता. आपल्या भक्तांसाठी इथं मंडप उभारणी केलेले आहे. सध्या उन्हाचा पारा थोडा हळूहळू वाढत आहे. त्यानिमित्तानं मंदिराकडे जाण्याच्या रस्त्याची इथं सावलीच्या मार्फत इथं सोय केलेली आहे. इथं आपले सगळे व्यापारी वर्ग नारळ, फुलं, हार घेऊन इथं आपल्यासाठी इथं सेवेसाठी आहेत. आणि माझ्या लेफ्ट साईडला बघू शकता इथं सगळे हे प्रसादाचं स्टॉल, वेगवेगळे स्टॉल आपल्याला दिसत आहेत. हे आपलं उजव्या साईडला पाहू शकता आपण. इथून आपलं मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. आणि हे मेन मंदिर आपलं श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर लातूर होऊ शकता. भव्य दिव्य असं एक मान आणि महाद्वार आपल्यासमोर हे आपण पाहतात. तुम्ही दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर मंदिरच्या एकदम चिटकूनच असे हे सगळे स्टॉल आपल्यासाठी इथे लागलेले आहेत. बघू शकता त्याच्यामध्ये देवांच्या मूर्ती आहेत, विविध आहे, वेगवेगळे सुगंधित आपले असं अष्टगंध, वेगवेगळे गंधाचे प्रकार आहेत. इथं पाहू शकता आपण हे असं पारंपरिक रित्या आपले हे चिवडा, भेळ, मिसळ काय काय जे आहे हे आजीबाईने इथं स्टॉल लावलेले आहेत. इथं पण येऊन आपण खरेदी करावी ही विनंती. कुठल्या मामा? प्रॉपर लातूर. ओके. होऊ शकता हे फरसाण, चिवडा असे वेगवेगळ्या प्रकारचे शेव हे ते स्टॉल इथं सजलेले आहेत. नक्की भेट द्या. बोला. तर मंडळी, सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रेमध्ये आपल्याला खाण्यासाठी पण इथं व्यवस्थित सुविधा केलेली आहेत. माझ्या बॅक साईडला बघू शकता हे राईट साईडला आईस्क्रीमचं आहे. त्या पुन्हा हे चायनीज सेंटर वगैरे. पण त्याच्याच बाजूला हे भेळ पानपुरी ह्याचे स्टॉल आहेत. आणि इकडं आपल्या नाश्त्याची पुरी भाजी, कुलचा, परोठा काय काय आहे इकडं व्हायला. पुन्हा इकडे एक आहे नूडल्स, चायनीज सगळं काही, वडापाव असे मोठेच्या मोठे स्टॉल आपल्यासाठी इथं सेवेसाठी आलेले आहेत. तर आपल्या नाश्ता पाण्याची सोय पण इथं केलेली आहे. बघू शकता हे मोठे मोठे
पाळणे आपल्यासमोर. हे लहान मुलं आणि वेगवेगळ्या गोष्टी हे लहान मुलांसाठी. आता हे आम्ही आलो दुपारचा टाईम आहे, कारण की संध्याकाळी या रशमध्ये आमचं शूट होणार नाही, म्हणून हे बेसिक तुम्हाला आम्ही दिवसामधला व्ह्यू तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता या. आणि हे हलकीवाले मामा लहान लेकराला घेऊन थोडंसं इथं एंटरटेनमेंट चालू आहे, त्यांचा डान्स. वेगवेगळ्या गोष्टी इथं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अनुभवायला मिळणार आहे. तुम्ही जे बघता राईट साईडला मोदका कुवा पण इथं आलेला आहे. आता हे दुपारचा टाइम आहे, आपण इथं राऊंड मारत आहे. संध्याकाळी इथं थांबायला जागा राहणार नाही, त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं आपण दिवसामध्ये कव्हर करायचा प्रयत्न करतोय. आणि जर शक्य झालं तर संध्याकाळचा शूट पण आपल्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहे. हे बघू शकता मोदका कुवा, जे एकदम थरार पूर्व असं काही त्या मोदका कुवामध्ये दृश्य आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. इथे बघू शकता पारिवारिक मनोरंजन शो, ही काहीतरी वेगळं दिसायले. ते ओपन झाल्यावर बघावं लागेल. चला मध्ये भेट द्यायला. तर सुरुवात करूया. तर त्याच्या अगोदर आपण बाहेरला पण इथं तुम्हाला व्ह्यू दाखवतोय. तर इथं आपल्यासाठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, एकदम व्यवस्थितरित्या असं पार्किंगचं नियोजन केलेलं आहे. तर गॅप ठेवून आपले पार्किंगचे व्यवस्थापन करणारे आणि हे सगळं सुरू चालवणारे आलटे सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण दोन शब्द या सगळ्या नियोजनाबद्दल विचारू. नमस्कार सर. नमस्कार. तर आम्हाला सगळं हे तुमच्या पार्किंग व्यवस्थेबद्दल आणि सगळं काही नियोजन कशा प्रकारे चालू आहे ह्याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती द्या. सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालयाच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी यात्रा भरलेली आहे. या यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी प्रशस्त अशी आपल्याला पाहता येईल की पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. या पार्किंग व्यवस्थेमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांना या ठिकाणी छान पद्धतीनं पार्क करता येईल, लोकांच्या वाहन व्यवस्थित राहतील या पद्धतीनं प्रशस्त अशी जागासुद्धा देवस्थानालयाच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि यात्रेचा प्रत्येक भाविकांनी या ठिकाणी निश्चितपणे सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि लातूरचा स्वाभिमान लातूरचा अभिमान असलेल्या या यात्रेमध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावं. खूप खूप धन्यवाद सर. तर मित्रांनो, पार्किंग व्यवस्था तर आपण पाहिलेलीच आहे. तर आतमध्ये आता आपण बघू प्रवेश कुठून आहे आणि आपण तिकीट काढू आणि आतमध्ये एंट्री घेऊ आणि इथली सविस्तर गोष्टी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला, हे सगळा बाहेरला व्ह्यू आहे. हां, अरे थोडक्यात दिसलं. किती पडले ग्लास? 2 3 किती पडायला? 5 पडायला पाहिजे ना. बघू शकता ही छोटासा मुलगा आहे आणि तो आपला गेम 100% द्यायचा प्रयत्न करतोय. बघू किती चान्स आहेत. 2 का 3? एकच चान्स आहे.
अच्छा अच्छा, दे लेकराला, दे अजून एक, दे लेकराला चान्स अजून एक. चल चल, वेल डन, चल 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 चल. ओके. बघू, लास्ट चांस. चला, वेल डन. चला. अरे चलो, मिस हो गया. चला, कोई बात नाही. मध्ये एंट्री करायच्या पूर्व बाहेरील तुम्हाला मी थोडंसं दृश्य दाखवतो. फुगे वगैरे आहेत. हे इथून एंट्री आहे. आपण थोड्याच वेळात इथून एंट्री करणार आहोत. तर तत्पूर्वी आपण थोडंसं बाहेरलं पण नियोजन आपल्याला दाखवू. बघू शकता बुद्धीचे बॉल कितीला रे भैया? 30 रुपयाला. गुड. तर बाहेरच्या साईडला पण एंट्री जायच्या आधी काही स्टॉल्स इथं लागलेले आहेत, आपण पाहू शकता. आतमध्ये जाण्यापूर्वी आपण बाहेरलं पण थोडंसं शूट आपण दाखवतो शकता. लहान मुलांसाठी असं अट्रॅक्टिव्ह हे असे गॅजेट इथं दिसत आहेत. बघू शकता खूप सुंदर प्रकारे असं एक लाइटिंगचा ताज असं लहान मुलांसाठी इथे दिसत आहे. सुरुवात करूया आता. आपण काढूया तिकीट, त्यानंतर आपण आतमध्ये प्रवेश करू. किती रुपये भैया? किती रुपये? 20 रुपये. एक दे. चलो भाई. तर आपण आतमध्ये एंट्री करत आहे. पान स्टॉल लावून इथं आपलं स्वागत करत आहेत. इथं पहिलं दुकान इथं पान स्टॉलचं आहे. सुरुवातीला तुम्हाला लेफ्ट साईडला दिसणार आहे भूताचा बंगला. असं हॉरर असं काही म्हणजे दृश्य आहेत. असं लाइटिंगच्या गाडीचं शो केलेला आहे. त्यांनी इथं बसून आनंद घेऊ शकतात. लहान मुलांसाठी खास व्यवस्था. लहान मुलं खूप एन्जॉय करत आहेत या जंपिंग स्टेजवर. हाँ 100 रुपये 12. सस्ते नहीं क्या कुछ? बहुत महंगा है. दुसरा पण मिस झाला. काकू इथं खाली धरा व्यवस्थित. जा निशाणा. हा राईट. एक वसूल झालं. बघू शकता पाच ग्लास आपल्याला फोडायचे. नेम हुकलेला आहे भैयाचा. या चला अजून एकदा बघू. चला अजून एक चान्स हुकला त्याचा. त्याने ट्राय करू लागलाय फुल प्रेशरनं, पण मिस झालं. चला काय हरकत नाही. ते नंबर्स आल्यानंतर इथं काही खास प्राईज ठेवलेले आहे. तुम्हाला इथं प्राईज मिळणार जे की तुम्हाला बिन झाल्यानंतर तुम्हाला इथं मिळणार आहे. तर तुम्हाला माहितीच आहे हे रिंग आपण घ्यायचं आहे आणि त्या बंडलवरती जर आपली रिंग कंप्लीट बसली तर इथं तुम्हाला इथं प्राईज मनी आहे. पाहू शकता. ट्राय करतोय. फेल गेले त्याचे 2-3. जरा निशाणा धरून मार रे भैया. कोण जिंकले का? 200 रुपये जिंकलास का? गुड गुड. बघू शकता ट्राय करत येते. पोट का तुकले. हे बघू शकता. त्यांचे पण मिस झाले सगळे. बघू शकता ह्यांचा शेवटचं उरलेला आहे. हे पण मिस झालं. इथे आपल्या लहान मुलांसाठी
खेळण्या दिसत आहेत. हे लहान मुलांची घसरगुंडी, जे इथं लहान मुलं खूप मजा करत आहेत. इथे डिझाईन्स ठेवलेले आहेत, आपल्याला जे आवडेल ती इथं मेहंदी आपण काढू शकता. हे बघा त्या ताईच्या हातावरली मेहंदी आपण पाहता, इथं कलरफुल मेहंदी असं रेडीमेड मेहंदी. बॉल पण आपले आहेत मुलांचे. कितने को भैया? 200 रुपये. अच्छा, तर आपल्याला दुकान दिसत आहे. सगळे काही नवीन नवीन मार्केटमधले खेळण्या इथं आपल्याला मिळणार आहेत, बघू शकता. हे खेळण्याचं दुकान आहे. नाना प्रकारच्या खेळण्या इथे लहान मुलांसाठी आहेत, नक्की विजिट द्या. हे दिसतंय आपल्याला बॉटलचं दुकान, जे की वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये इथं बॉटल्स आपल्याला लावलेले आहेत. ओव्हरऑल खेळण्याचे, पुन्हा चप्पलचे, असे पर्सचे, खास असे विविध प्रकारचे स्टॉल इथं लागलेले आहेत. तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवत आहे. तरी तमाम लातूरकरांनी किंवा आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोक जे पण अजून यात्रेमध्ये आलेले नाहीत त्यांनी नक्की विजिट करा. हे बघू शकता छोटंसं लहान मुलांचं गॅजेट. अरे बाप रे बाप, गुड. कॅडी हाऊस आपल्या यात्रेमध्ये इथं शॉप इथं लागलेले आहे, नक्की विजिट द्या. एकदम सुंदर प्रकारे असं कलरफुल पाहू शकता तुम्ही. गॉगल्सचं दुकान, नाना प्रकारचे गॉगल्स इथं लागलेले आहेत. इथं बघू शकता शूज हाऊस, लेडीज जेंट्स हे पण इथं मोठ्या प्रमाणात लावलेलं दिसते, पाहू शकता. हे आपण पाहिलेलं मगाचे गेम्सचं दुकान आहे, पाहू शकता. आणि हे इंडिया घर संसार सेल इथं लागलेलं आहे आणि त्या आतमध्ये खूप साऱ्या आपल्या घरगुती वस्तूचं इथं प्रदर्शन आहे आणि विक्री आहे, पाहू शकता. हिंदू इथं चालवत आहेत, आपलं पायनॅपल पुन्हा टरबूज याचे कट्स करून इथे विक्री करत आहेत. चांगली गोष्ट आहे, आपल्या स्थानिक व्यावसायिकांना रोजगार मिळाला आहे, त्याबद्दल संस्थांचे खूप खूप धन्यवाद. लहान मुलांचा आनंद लग्नात मावत नाही इथं बसल्यावर ट्रेनमध्ये. त्यांच्यासाठी खास ट्रेनची पण व्यवस्था आहे. पर्यंत आपण राजपानाचा थोडंसं जवळून व्ह्यू घेऊ, होऊ शकता. अतिशय सुंदर अशी आतिषबाजी लाईटीच्या माध्यमातून केलेली आहे, सुंदर प्रकारे असं. आणि स्नॅक्सचं पण इथं दुकान लावलेलं आहे. चाट सेंटर आपल्याला इथं बघायला पाहतोय. हे छोटे हेलिकॉप्टर्स लहान मुलांचं अट्रॅक्शन असतं, त्यासाठी. चांगली सुंदर बायको कुणाला भेटणार, लग्नाची दस्तकारीची कोणता भाव करते, आपल्या बायकोला मस्का कोण लावते, काम चोर ताई कोण आहे, पन्नालाल गाडो दाखवणार. आणि फिल्म सुरू करायची तयारी करा, चला लवकर चला. तिकीट वाले आमचा पन्नालाल
गारो आतमध्ये जाणार बघा. होईल कार्यक्रम आता चालू, आता सुरू, आता स्टार्ट होणार बघा. पन्नालाल गारवाचा शो, गारवाचा शो. पन्नालाल को अंदर छोड़ दो भैया. गेट मास्टर चालू कर दो, शुरू कर दो, स्टार्ट कर दो. ये देखो हमारा पन्नालाल गजानंद जा चुका. हे मोठी जहाज कशा प्रकारे काम करते बघा. सुंदर असं दृश्य आपल्याला दिसत आहे यात्रेमधलं. अतिशय सुंदर अशी जत्रा यावेळेस भरलेली आहे, तर नक्की विजिट द्या सर्वांनी. अतिशय सुंदरपैकी असं लहान मुलं आनंद घेत आहेत. आणि इथं हे आपलं मेन मंदिरचं कळस आहे. सुंदर नजारा आपण पाहत आहोत. बघू शकता आपल्या लातूरचं वैभव श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान त्यांच्या मार्फत 2025 यात्रा महोत्सव सुरू झालेले आहे. तरी तमाम जिल्ह्यातील आपल्या भक्तांनी या यात्रेचा लाभ घ्यावा ही विनंती. आता ही मौत का कुआ चालू होत आहे. एक झाले की एक यांचे कलाकार इथं हजर. हे बुलेट मध्ये पेट्रोल होत नाही यांचं चालू आहे. पाहू शकता सुरुवात झालेली आहे. पाहू शकता हे बुलेट
अशा प्रकारे हा महोत्सव सुरू संपलेला आहे. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आता आम्ही बाहेर पडत आहोत. शो संपलेला आहे. आता नेक्स्ट शोची इथं तयारी होत आहे. आता आम्ही एक्झिट होत आहेत, बाहेर पडत आहोत. बघू शकता. चालू करने वाले भी बहुत का बॉल स्टार्ट होने वाला है. बढ़िया गाँव वही 50 पारी केवल 50 घंटे का निकले. और उधर गाड़ीदार के मारुति का खेगा और 5 निकलेगा. तर मित्रांनो, हे आलं आता आपला एक्झिट गेट. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण यात्रा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हा चॅनल आपलं खास लातूरसाठी चालत आहे, त्याच्यामुळं खास लातूरकरांनी तर प्रेम दाखवणं खूप गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.